स्मार्ट गृहिणीसाठी लक्षात ठेवण्यासारख्या स्मार्ट टिप्स. टूथपेस्ट फक्त दात चमकवत नसून लायटर देखील चमकवण्यासाठी मदत करते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी लायटरवर टूथपेस्ट लावून ठेवा. सकाळी पाणी न लावता ब्रशने लायटर घासून सुती कापडाने पुसून घ्या. यामुळे काळपट आणि चिकट झालेला लायटर चमकेल. लाकडी दरवाजा उघड किंवा बंद करताना आवाज येतो, त्यासाठी अंघोळीचा साबण त्यावर थोडा वेळ घासा. त्यामुळे दरवाजातून आवाज येणार नाही. ओव्हन स्वच्छ करण्यासाठी थोडा बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करून साफ करावे. यामुळे ओव्हनमध्ये पडलेले डाग सहज निघून जातात. तेलातुपाचे डाग ओट्यावर लागू नये म्हणून आपल्या घरातील तेलातुपाच्या भांड्याखाली त्याच्या साईजच्या ताटल्या ठेवाव्या किंवा प्लॅस्टिकचे झाकण ठेवावे. त्यामुळे तेलाचे डाग ओट्यावर लागत नाहीत. दिवसातून एकदा दालचिनी आणि अद्रक घालून चहा पिल्याने आपली शरीरातील फॅट्स कमी होतात आणि व्हायरल इन्फेक्शन पासून सुद्धा बचाव होतो. जास्त खोकला येत असेल तर 1 चमचा आल्याच्या रसात मध मिसळून दिवसातून 2 ते 3 वेळा चाटण करा. पायाचा गुडघा आणि घोटा फार काळवंटलेला असेल तर गुडघ्यावर व घोट्यावर नियमित लिंबू घासावं. किचनमधील कचऱ्याचा डबा रोजच्या रोज स्वच्छ ठेवावा. आठवड्यातून एकदा तो डबा धुवून उन्हात वाळवावा, ज्यामुळे जीवजंतू त्यात तयार होणार नाहीत. धुता येणाऱ्या डाळी, कडधान्य यांना बोरिक पावडर किंवा मीठ टाकून ठेवावे. त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही. आलं लसूण मिक्सरमध्ये पेस्ट करताना पाणी न घालता तेल घालून पेस्ट तयार करा. 15 दिवस छान टिकेल. पनीर जर कडक झाले असेल तर ते 10 मिनिटे मिठाच्या पाण्यात ठेवा. तुम्हाला जर मानसिक श्रम जास्त असेल तर दुपारी अर्धा तास आराम करावा. त्यामुळे पुन्हा काम करायला शरीरात ऊर्जा येते. पुरणपोळी चविष्ट आणि खमंग होण्यासाठी त्यामध्ये वेलची आणि सुंठ पावडर पुरण बारीक करून झाल्यावर शेवटी घालावे. अंडी उकडताना पाण्यात थोडे मीठ टाकले की अंडी फुटत नाही. दुधाचे गोड पदार्थ शिजताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते. यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे. शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध, काजूची पूड आणि खसखसीची पेस्ट मिसळावी. गॅस सिलेंडरजवळ देवघर ठेवू नये, नाहीतर गॅस चालू असतो आणि आपण देवाजवळ दिवा लावतो. अशा वेळेस गॅस आगीच्या संपर्कात येतो आणि ते धोकादायक असते. म्हणून गॅस सिलेंडर देवघराजवळ ठेवू नये. किचनमध्ये ओला नारळ शिल्लक असेल तर तो कॅरी बॅगमध्ये पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवा. ओला नारळ तसाच्या तसा राहतो. पातळ केस दाट करण्यासाठी कोमट तेलाने केसांना मालिश करा आणि दिवसातून 10 ते 12 ग्लास पाणी प्या. गॅसचे लायटर बंद पडले असेल तर थोडा वेळ उन्हात ठेवावे. यामुळे लायटर चालू होईल. साराची किंवा रस्सा भाजीची चव चांगली लागण्यासाठी ग्रेव्ही आदल्या दिवशी बनवावी, ज्यामुळे त्यात मसाले चांगले मुरतात. पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ मिक्स करावं. स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा. पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो. मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा. यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील. झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या. अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी पिकलेले केळे आणि दही घालून केकचे बॅटर बनवा.